उद्या इंडिया आघाडीचा मोर्चा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार। राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरामध्ये निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापवायला सुरुवात। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी उद्या डिनरचं आयोजन। इंडिया आघाडीच्या सर्वच खासदारांना डिनरसाठी निमंत्रण। दरम्यान उद्या सकाळी इंडिया आघाडीचा निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा। ठाकरेंच्या सेनेचं उद्या राज्यभरात जनआक्रोश आंदोलन। राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर उग्र आंदोलन करण्यात येणार। उद्धव ठाकरे देखील आंदोलनामध्ये सहभागी होणार। घोटाळेबाज सरकारविरोधात आमचं आंदोलन। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर यांना मोर्चे काढण्याशिवाय काही काम नाही। पुढची 4.5 वर्ष मोर्चेच काढायचे आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावर प्रताप सरनाईकांची टीका। भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत। किती बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास, जाधव यांचं स्टेटस। ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यासोबत झालेल्या वादानंतर जाधव यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली। 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट। मतदान वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंना देखील काही लोक भेटले। विधानसभेवेळी या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा त्यांनी केला। संजय राऊतांचं वक्तव्य। आम्ही आयोगाला प्रश्न विचारतोय, भाजप उत्तर देतं, मग आम्ही म्हणायचं का निवडणूक आयोग भाजपचा विभाग? रोहित पवार यांची टीका। राहुल गांधींसारख्या कपोलकल्पित कहाण्या आता शरद पवारही सांगू लागले। पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालाय। पवारांना 2 माणसं भेटल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, मग भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची गरज काय? राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगानं उत्तर द्यावं, शरद पवार यांचा निशाणा। जनता का नाकारते हे लक्षात न घेता आरोप सुरू आहेत। सलीम जावेदचा आदर्श घेतला तरी ते स्क्रिप्ट रायटिंग चालणार नाही। राहुल गांधी आणि शरद पवारांच्या आरोपांवर केशव उपाध्याय यांची टीका। काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट निर्माण झाले दिसतायत। कायदेशीर बाबींमध्ये देखील एक आवाज दिसत नाही। ते गट एकमेकांवर कुरघोडी करतायत असं वाटतं। प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। आगामी महापालिका निवडणुकांसाठी वंचितचं ठरलं। महापालिका निवडणुकीमध्ये भाजप वगळता इतर पक्षांसोबत युती करणार। महापालिका निवडणुकीमध्ये इतर पक्षांसोबत तालुका पातळीवर युती होणार। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची माहिती। राहुल गांधी जिंकल्यावर आरोप करत नाहीत। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून शिंदेंचा निशाणा। बिहार SIR प्रकरणी निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल। पात्र मतदाराचं नाव यादीतून वगळलं जाणार नाही, निवडणूक आयोगाची माहिती। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कार्यक्रमाला उपस्थिती। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही श्रीनगरमध्ये दाखल। सांगलीतील हजारो पैलवान आज रक्तदान करणार। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज श्रीनगर दौऱ्यावर। एअरपोर्ट परिसरापासून ते आर्मी हॉस्पिटलपर्यंत BSF जवानांचा मोठा बंदोबस्त। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार। गोरेगावमध्ये सायंकाळी 5 वाजता कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मुंबईत सराव शिबिरामध्ये ठाकरे बंधूंचा बॅनरवर फोटो। मराठी अस्मितेचे मानबिंदू असा बॅनरवर उल्लेख। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी परिधान केलेल्या टी-शर्टची सर्वत्र चर्चा। मुजोरीची भाषा करणाऱ्या अमराठी भाषिकांना अप्रत्यक्ष इशारा। बारामतीमध्ये अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या फॉर्च्युनर कारचं पूजन। कार नीट चालवण्याचा अजित पवारांचा कार्यकर्त्याला सल्ला। बुलढाण्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। बुलढाण्यामध्ये वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ॲक्शन मोडवर। अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर MPD अंतर्गत कारवाई करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीनं कुस्ती मॅट्स आणि
आर्चरी साहित्य वितरण सोहळ्याचं आयोजन। कार्यक्रमाला अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित। कृषी मंत्रीपद मिळेल याचा विचार केला नव्हता। कृषी खातं विभाग उभाराचा असल्यानं राज्यामध्ये फिरावं लागेल। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। सोलापूरमध्ये श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव सोहळ्यादरम्यान भरपावसामध्ये जयकुमार गोरेंची दमदार एंट्री। रथोत्सवाला नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष महत्त्व। राज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार। 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार। वसतिगृह उभारण्यासाठी 1200 कोटींची तरतूद। मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा। शरद पवारांना लोकपिता पदवी बहाल। इगतपुरी तालुक्यातील वासाळे ग्रामपंचायतमध्ये ठराव करत लोकपिता पदवी बहाल। ग्रामपंचायत मूळझरा किनवट नांदेड जिल्हा ग्रामपंचायतीमध्ये देखील ठराव। सतीश उर्फ खोक्या भोसलेला शिरूर कासार न्यायालयाकडून जामीन मंजूर। खोक्याच्या घरून वन्य प्राण्यांचं मांस जप्त केल्यानंतर अटक करण्यात आली होती। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश। शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश। रत्नागिरीच्या राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील आमदार किरण सामंत यांच्याकडून जनता दरबाराचं आयोजन। 12 ऑगस्टला जनता दरबार भरवला जाणार। राहुल मोटेंना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मिळताच जिल्हाध्यक्षपद मिळण्याची देखील शक्यता। महेंद्र दुर्गुडे यांनी राजीनामा दिल्यानं राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्षपद रिक्त। महेंद्र दुर्गुडे यांचा अंतर्गत गटबाजीमुळे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। बीडमध्ये वैद्यनाथ बँकेच्या 13 जागांसाठी आज मतदान। 43,000 मतदार हक्क बजावणार। मुंडे बंधू भगिनींची प्रतिष्ठापनाला। हर घर तिरंगा निमित्त केडीएमसी पालिकेची सायकल रॅली। 200 पेक्षा अधिक सायकलपटूंचा उत्स्फूर्त सहभाग। आठवड्यातून 1 दिवस सायकल उपक्रमाची अंमलबजावणी होणार। आयुक्तांची माहिती। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई। सूर्यप्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीनं खाद्य टाकल्याची माहिती। मुंबईच्या वॉर्ड रचनेप्रमाणे 44 कबुतरखान्यांवर पालिकेचं लक्ष। न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन न होण्यासाठी पालिका सतर्क। कबुतरांना कुणीही दाणे टाकू नयेत। कबुतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन। दादर कबुतरखाना ट्रस्टकडून जागोजागी फलक उभारण्यात आले। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार सुरू। डीबी मार्ग पोलीस स्थानकामध्ये अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल। गिरगाव चौपाटीवर खाद्य टाकणाऱ्यांवर आतापर्यंत 8,000चा दंड। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवादी आणि सैन्य दलामध्ये चकमक। दहशतवाद्यांकडील हत्यारं मोठ्या संख्येनं जप्त। चकमकीमध्ये 2 भारतीय जवानांना वीरमरण। गोंदियाच्या वडेगाव रेल्वे इथल्या महिलांचा पंचायत समितीच्या आमसभेमध्ये घागर मोर्चा। गेल्या 20 वर्षांपासून वडेगाववासियांना 20 वर्षांपासून पाण्यासाठी बोरवेलवर अवलंबून राहण्याची वेळ। परभणीच्या सेलूमधील रबळगावमध्ये शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन। सेलू तालुक्यातील 60 गावांमधील शेतकऱ्यांना पाणी आणि 24 तास वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांचा भोजन निर्वाह भत्ता सरकारनं अडवला। 4 महिन्यांपासून राज्यातील 4,000 विद्यार्थी अडचणीत। निर्वाह भत्ता जमा करण्याची मागणी। परभणी शहराच्या मध्यवस्तीतील अतिक्रमण काढण्याची मागणी। सुभाष रोड परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर अतिक्रमणामुळे परिसरामध्ये दुर्गंधी। वारंवार मागणी करून देखील महानगरपालिकेनं दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप।